नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज नवीन सोयाबीन येईल आहे जालना बाजार समितीमध्ये। पुढे आपण हाराशीद्वारे जाणून घेऊया जो नवीन सोयाबीन आहे त्याचा बाजारभाव। या ठिकाणी बाजूला हाराशी चालू आहे, बघू शकता तुम्ही। पुढे आपण हाराशीद्वारे जाणून घेऊया जो नवीन सोयाबीन आहे त्याचा बाजारभाव। या ठिकाणी नवीन सोयाबीनची हाराशी चालू आहे, नवीन आहे ना? या ठिकाणी नवीन सोयाबीनची हाराशी चालू आहे। 56 ग्रीन गोल्ड माल आहे, 16 कट्टे आहे। 56 रुपया 3 मार हो। किती कट्टे होती? 16 गणी। शेतकरी येईल का? बर बर। आता कोणत्या दुकानावर माल होता? तिरुपती ट्रेडिंग। बघू शकता तुम्ही, या ठिकाणी नवीन माल होता, तिरुपती ट्रेडिंग कंपनीवर गेला होता। सध्या बरं याची आवक कशी आहे सोयाबीनची? सध्या आवक कशी बरं सोयाबीनची? नेमकीच बर बर। तर आज पहिलाच समजा काय ऐकली? हे 3655 रुपये हाराशी मध्ये। काय मॉइश्चर साधारण तिचं? 25 मॉइश्चर। आणि जर वाळली जर असते एकदम कणकण तर 4041 बर बर बर। पुढे आपण जे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सोयाबीनच्या त्यांचा काय उतार आला, काय नाही, किती खर्च आला एकरी पुढं व्हिडिओमध्ये। या ठिकाणी आपण ही जी सोयाबीन होती बघू शकता तुम्ही, माल एकदम पिवळा आहे। हिची आपण हाराशी बघितली सुरुवातीला सकाळी 10 सव्वा 10 वाजेला। या ठिकाणी मालेला येईल होता तिरुपती ट्रेडिंग कंपनी व बाजूला शेतकरी बांधव आहे त्यांचा माल आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सोयाबीनला काय बाजार व्हावा लागला व किती खर्च आला, अधिक माहिती आजच्या बाजारभावाविषयी। दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या। हॅलो हॅलो, खर्च सांगायचं का? तुमचं नाव सांगा पहिलं। राजू पांडुरंग राठोड माझं नाव। राहणार वसंतनगर तांडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। बरं, आपण किती एकर मध्ये सोयाबीन पेरली होती बरं? आपण 1 एकर सोयाबीन पेरलेली। 1 एकर मध्ये हा, पेरली? एक बॅग बरोबर पडली 1 एकरी समजा। 1 बॅग पडली? हा। बरं बरं। तर कधी पेरणी केली साधारण? ती आपल्या जून महिन्यामध्ये, जून काय 7 जूनला, 7 जूनला। 10 जून, 10 बरोबर 10 जूनला पेरलेली। बरं बरं। तर मग सोयाबीनला बरं एकरी खर्च किती होतो एकदम सुरुवातीपासून समजा नांगाटीपासून? खर्च काय सांगायला परवडत ते असं 24-25 हजार रुपये खर्च आला त्याला, सांगाल काय सांगायचं आता त्याला। नागटी 1800 रुपये, नांगटी 1800। हा। त्याच्यानंतर रोटा 1200 रुपये, 1200 रुपये एकर। हा एकर। त्याच्यानंतर अजून त्याच्या पेराच टायमाला ते वखर आणलं त्याच्यात पहिले, हा, ते 800। त्याच्यानंतर पुन्हा पेराचे 800 नाही 1200 रुपये, पेराचे हा 1200। खत त्याच्यानंतर एक 10-26 एक गोणी खत टाकली, खताची गोणी केवढ्याला पडली ती? ते 1950 रुपये। बरं बरं। आणि तिथं ते खताच्या गोणीचा भाव किती होता 10 वर्ष अगोदर? ते कोण पाहिलं आपण 1950 म्हणल्यावर दिले पैसे ना, आणलो वावरात। बरं बरं। हा, पहिले सुरुवातीला होती ते 800-900 रुपये होतं खताचे। हा, आणि आता भाव काय झाला? आता 1950ला दिले मला ते। आणि बिल द्याय ना, ते मला बिल मागत होतो मी द्यायला। बिल नाही देईना? हा, कच्चा बिल देऊन लिहून दिलं पेनानं। हा हा। आणि सोयाबीनचा भाव 10 वर्ष अगोदर काय होता? 10 वर्ष पहिले किती 2600, 2700, 2500। म्हणजे आता औषधाचे भाव जवळपास 100 पटानं भाव वाढे, 100। हा हा। आणि डबल झाले ना, डबलच्या वर डबल झाले। सोयाबीनचे भाव आहे तिथेच आहे, तिथंच आहे। बरं बरं। मग आता आपलं खत औषध त्यानंतर याला काढायला काय करतो सोंगणीला? सोंगणीला 4500 रुपये दिले। ते उपनेरमधून काढायला त्याला 2200 रुपये दिले। 2200 रुपये। हा। आणि नंतर इथं आणेपर्यंत? आणि इथं आणेपर्यंत सगळं 24000, 23-24 हजारापर्यंत खर्च लागला त्याला आजपर्यंत। 1 एकर मध्ये? आणि ती स्वतःची मजुरी अजून वेगळी आहे त्याच्यात। हा, तुमची मजुरी ते वेगळी? घरच्या भाकरी खाऊन मामाच्या बकऱ्या वाळल्या। घरच्या भाकरी, ते सरकारच्या बाकऱ्या वाळल्या? हा, सरकारच्या बकऱ्या वाळल्या। बरं बरं। तर हिला काय भाव लागला? हिला काय 3650 रुपये। 3650 लागला? हा। सोयाबीनला कमीत कमी काय ऐकायला पाहिजे? कमीत कमी 5,500-6 हजारापर्यंत तर गेली पाहिजे ती। आता तिथे 5000 असं म्हणून आणलं होतं मी, 5000 भेटणार आहे म्हणे भाव। इथं अजून 3.5 वर अजून टेकलेला आहे। बरं बरं बरं। तर म्हणजे आपला खर्च तेवढा आणि उत्पन्न खर्च तेवढा, हा। म्हणजे आपले पुरे खिशातून खिशातून तू पहिले गेले, फक्त आपण घरच्या भाकरी खाऊ राहिलो बस। आणि जिथे इथं समजा आम्हाला आपली फुकट आम्हाला फुकट आम्हाला चालू आहे। बरोबर बरोबर। आणि जो हमी भाव आहे तो काय भेटायला पाहिजे तेव्हा?
कमीत कमी 8,000पर्यंत हमी भाव भेटला पाहिजे आपल्या शासनाकडून. तुमच्या सोन्याच्या भाव कुठं 1 लाखापर्यंत गेले. सोन्याचे भाव वाढले. खताचे भाव कुणकडे चालले. मग आपल्या शेतकऱ्याच्या मालाला कसं काय भाव वाढला. बरोबर अगदी बरोबर तुमचं 100%. या ठिकाणी खूप छानपैकी तुम्ही माहिती दिली. शेतकऱ्या मालाचा भाव वाढला पाहिजे या ठिकाणी. कारण की शेतकरी या भावावर संतुष्ट नाही. त्याचे पुरे घामाचे पैसे, शेतकरी घामाचे कष्टाचे पैसे हाडाचं पाणी करून नाही ठिकाणी माल आणतो आणि त्याला कवडी मोल भावाने या ठिकाणी माल उकरायला भाव यायला पाहिजे. खरं म्हणलं या ठिकाणी सोयाबीन कमीत कमी खुल्या मार्केटमध्ये 6,000 विकली पाहिजे. तेव्हा सोयाबीन शेतकऱ्याच्या हातात काही ना काही ते पडन चालतं. या ठिकाणी त्यांच्याकडून बी आपण थोडक्यात जाणून घेऊया. या ठिकाणी आपल्याकडे आपल्यासोबत आहे व्यापारी वर्गातील तज्ज्ञ व्यक्ती, त्यांच्याकडून जाणून घेऊया की सरकारनं काय धोरण आखलं पाहिजे तेव्हा आपल्या सोयाबीनला भाव वाढत. सर्वात पहिले सरकारनं शेतकऱ्यावर जो अन्याय करत आहे, जो बाहेर विदेशचा इम्पोर्टेड माल मागवत आहे व नाफेडनं जो खरेदी केलेला माल आहे तो शेतकरी जेव्हा उत्पन्न येतं तेव्हाच विक्री काढतं आणि हमी भावात माल विकत नाही. स्वतःचा नाफेड माल बाजार भावात काही भाव विकता. शेतकऱ्याच्या मालापेक्षा कमी भावानं माल नाफेडचा भेटतो. इम्पोर्टेड मागे माल येतो, हमी भाव तुरीला 8,000 आहे, इम्पोर्टेड 5-6 हजार देतो. मग व्यापारी इम्पोर्टेड माल चालून कमी भावात डाळी विकत आहे. मग शेतकऱ्याचा माल हमी भावात विकत नाही बाजारात. आणि शेतकऱ्याचं समजा एकरी 10 क्विंटल झालं, सरकार म्हणते 5 क्विंटल 3 क्विंटल द्या नाफेडला. त्या बी त्यात अटी या सर्व जाचक अटी नियम रद्द केल्या व सरसकट हमी भावात माल घेतला शेतकऱ्याचा. 2 पैसे शेतकऱ्या वाचन. नाही तर खुल्या बाजारात आणून विकणं शेतकऱ्या जीवनभर बी त्यांनी केलं तरी शेतकरी कमीणार नाही पैसे. कारण की शेतकऱ्या इम्पोर्ट माल जेव्हा मालाचा शॉर्टेज येईल तेव्हा शेतकऱ्याला पैसे भेटल. 10 वर्षानंतर पूर्वीचे भाव तेच आहे, 10 वर्षानंतर भाव तेच आहे. आता व्यापारी बी या शेतकऱ्याचा माल घेऊन 2 पैसे कमवत नाही. त्याला तेजी मंदी होती, इम्पोर्टेड माल कमी भावात घेतो, शेतकऱ्याचा माल घेतला त्याच्यात पैसे भेटत नाही. मग तो इम्पोर्टेडकडं डायव्हर्ट होत चालला. त्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान जास्त आहे. मेहनतीपेक्षा निम्मे पैसे बी शेतकऱ्याला भेटत नाही. सरकार या इम्पोर्टेड मालावर जे हमी भाव आहे त्या भावात येऊन पडाव देशात, तर लोक देशी माल घेतील. इकडं गव्हर्नमेंट म्हणती स्वदेशी माल घ्या आणि तिकडे इम्पोर्टेड माल मागिती. नुसतं आयात थांबली नाही पाहिजे, आयातवर वर्चस्व पाहिजे, टॅक्स लागला पाहिजे. आयात बी शेतकऱ्याच्या हमी भावात येऊन पडायला पाहिजे. त्यानंतरच शेतकऱ्याला भाव येईल. असं तुम्ही व्यापारावर जाचकाठी करून माल विकणार नाही आणि शेतकऱ्याचा माल गव्हर्नमेंट काही पूर्ण घेऊ शकत नाही. एकदम एकरी उत्पन्न येतं 8-10 क्विंटलचं आणि ते शेतकरी आता यंदा तर पावसानं शेतकऱ्याची वाट लावलेली. त्यात पहिलेच इम्पोर्टेड माल मागवावं लागले तुम्ही. आता शेतकऱ्याचा हलका भारी माल विकन का? लोक इम्पोर्टेड माल घेतील ते बी कमी भावात. मग शेतकरी कुठून येईन वरती? सरकारला डोक्यात कसं येईना की इम्पोर्टेड मालावर टॅक्स लावा. शेतकऱ्याला गरीब माणसाला फुकटात द्यायचं आणि शेतकऱ्याला मारायचं. हे आलं. व्यापारी थोडी खिशातून देतो पैसे, कोणताही शेतकऱ्याकडूनच काढून देतो सगळा माणूस. असे आता सोयाबीनवर GST आहे. सोयाबीन लावता तेलावर लावायला पाहिजे होता. ते 2-4%, 5% GST जी सोयाबीनवर तेवढं उच्च ऐकलं असतं मंडीमध्ये. तर शेतकऱ्याचं कुठे आहे? ते टीव्या, इलेक्ट्रिक आयटम, शोकचे आयटम स्वस्त केले. जे शेतकऱ्याचं अन्नधान्य आहे त्याच्यावर GST हटवा लागती. पण हे आता काय राजकारण मोठं आहे. आम्ही राजकारणाच्या विरोधात व्यापारी जाऊ नाही शकत. चालतं. या ठिकाणी जे व्यापारी वर्ग होते त्यांनी एकदम या ठिकाणी शेतकऱ्याची या ठिकाणी कळकळ सांगितली. जे नाफेड बी आहे ते जेव्हा शेतकऱ्याचा माल येतो तेव्हाच ते नाफेडमध्ये माल विक्री काढतं आणि त्यांना एकदम इम्पोर्टेड माल कमी भावात मिळतो व्यापारी वर्गांना. मग ते शेतकऱ्याचा माल या ठिकाणी खरेदी कमी करतात आणि त्याच्यामुळे भाव वाढल्या जातो. या ठिकाणी भाव पडतात व शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.